इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मानसिकदृष्ट्या आजारपण असलेल्या रुग्णांना सावरणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाच्याच घरात शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या पत्नी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी त्यांच्या गंगापूर रोड इथल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी घरात गळफास घेतल्याचं लक्षात येतं त्यांच्या भावाने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत मनीषा जेजुरकर यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. डॉक्टर निलेश जेजुरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हजारो रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या आणि मानसिक व्याधींवर मात करायला शिकवणाऱ्या तज्ज्ञाच्याच पत्नीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी मात्र या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे. सरकारी डॉक्टर असलेल्या डॉक्टर जेजुरकर यांच्यावर त्यांच्या मयत पत्नी मनीषा यांच्या नातेवाईकांकडून गंगापूर रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. नमस्कार, मी हेमंत भास्कर. काल 6 मार्च रोजी माझ्या बहिणीने सकाळी आत्महत्या केली, परंतु आम्हाला शंका आहे की ही स्वतःहून केली गेलेली आत्महत्या नसून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं आहे आणि यामध्ये सामील आहे तिचे मिस्टर डॉक्टर निलेश जेजुरकर जे नाशिक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्री यामध्ये काम करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकारी महिला मित्र हे देखील आम्हाला संशय आहे की त्या देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर आमची पोलीस प्रशासनाला आहेत तर आमची तक्रारीनुसार सन 2021 पासून गंगापूर रोड येथे आपल्या संशयित डॉक्टर निलेश जेजुरकर यांची AHOD असलेल्या डॉक्टर महिलेसोबत जवळीक साधून घरातील सर्व बारीकसारीक गोष्टी सांगून तिच्याप्रमाणे घरात वागणूक मयत डॉक्टर मनीषा यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येला प्रवृत्त केले असे तक्रारीत नोंदवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस तपासात काय समोर येते हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. NCN न्यूजसाठी रोहन धनी, नाशिक.